नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. शेतकरी, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, पण आज त्याच पोशिंद्याच्या नशिबी फक्त आसव आणि उपेक्षा आली आहे. अवकाळी पावसाने नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले, स्वप्न मातीत मिळवली. पण या दुःखाच्या प्रसंगी मदतीचा हात देण्याऐवजी राजकारण आणि फोटोशॉपीचा खेळ रंगला आहे. कळमदरी आणि मळगावच्या शेतकऱ्यांनी जो संतप्त सवाल विचारला आहे तो ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाचे काळीज हेलावून जाईल. पाहूया ही विशेष बातमी. हिसकावून घेतले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. नांदगाव तालुक्यात पावसाने असे काही तांडव माजवले की होत्याचे नव्हते झाले. उभी पिके आडवी झाली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची वर्षभराची मेहनत मातीत मिळाली. हे पहा, हे साचलेले पाणी, हे कुजलेले अन्न, हे नुसते नुकसान नाही, तर हे एका शेतकऱ्याचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य आहे. शेतकऱ्यांचे आसू पुसायला खासदार महोदय आले. पण आले ते कशासाठी? फक्त फोटोशॉपीसाठी? होय, कळमदरी आणि मळगावच्या शेतकऱ्यांचा हा थेट आरोप आहे. खासदार आले, नुकसान पाहिल्याचे नाटक केले, कलेक्टरांना हवेत आदेश दिले आणि खोटी सहानुभूती देऊन निघून गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा त्यांना त्यांच्या फोटोची जास्त काळजी होती का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. एकीकडे ही खोटी सहानुभूती तर दुसरीकडे मदतीचा वाटपामध्ये झालेला दुजाभाव. कळमदरी गावापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेहळ गावात काय घडले? तिथे ग्रामपंचायतीत आरामात बसून नुकसान भरपाईचा पंचनामा करण्यात आला. पण कळमदरी आणि मळगावातील शेतकरी मात्र आजही मदतीपासून वंचित आहेत. हा भेदभाव का? हा प्रशासनाचा आळशीपणा की काही वेगळेच राजकारण? हा दुजाभाव पाहून कळमदरी आणि मळगावच्या शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. त्यांच्या डोळ्यातील संताप आणि पोटातली आग आता प्रश्नांच्या रूपाने बाहेर पडत आहे. त्यांच्या एकाच प्रश्नाने संपूर्ण व्यवस्था हादरली आहे. वजा. कळमदरी गाव काय पाकिस्तानात आहे का? आम्हाला का डावलले जात आहे? आमच्या पिकांचे नुकसान झाले नाही का? आमची मुले भुकेली नाहीत का? हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? प्रशासनाकडे की त्या फोटोशॉपी करणाऱ्या नेत्याकडे? लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे. कळमदरी गावावर झालेला हा अन्याय आता खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. कळमदरी गावातील जिल्हा परिषद शाळा असो, रस्ता असो किंवा नुकसान झालेले शेतकरी यांच्या न्यायासाठी आता नागपूर किंवा दिल्ली नाही, तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी दिला आहे. हा केवळ इशारा नाही, तर हा ढळढळीत अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा हुंकार आहे. आता पाहूया, या इशाऱ्यानंतर तरी प्रशासनाला जाग येते का, की शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा उपेक्षाच येते? मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.